सर्व शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये 21/6/2024 ला शिक्षक भरतीबाबत जे नवीन प्रसिद्धी पत्रक निघलेलं आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि थोड्याच वेळात ते प्रसिद्धी पत्रक मी या स्क्रीनवर शेअर करतोय. तत्पूर्वी आपल्याला त्या प्रसिद्धी पत्रकाची पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. मित्र, तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही आणि आपण सर्व ज्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत तो म्हणजे रूपांतरित फेरी. शिक्षक भरतीबाबत जी रूपांतरित फेरी आहे म्हणजे समांतर आरक्षणाचं आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. आणि त्या कन्व्हर्शन्स बाबतीत काय अपडेट आहेत लेटेस्ट ते आपल्याला आजचं जे प्रसिद्धी पत्रक आहे 21/6/2024 त्यावरून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की या समांतर फेरीविषयी आपल्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत. कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता लवकरच समांतर फेरीचं जे काही सिलेक्शन लिस्ट आहे, ज्याला आपण निवड यादी म्हणतो, ते पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध होणार आहे. ते केव्हा होणार आहे तर त्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की काम हे फार जलद गतीनं सुरू आहे आणि त्यांना ज्या अपेक्षित परवानग्या पाहिजेत त्या सर्व मिळालेल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हे जे प्रसिद्धी पत्रक आहे हे 21/6/2024 आहे. हे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. तर फार काही आता मी वेळ आपला घेत नाही. आपल्याला त्या प्रसिद्धी पत्रकाकडे जायचं आहे. ते प्रसिद्धी पत्रक मी या स्क्रीनवर शेअर करतो. त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन करून त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला सविस्तर मित्र चर्चा तुमच्या सोबत करायची आहे. तर चला तर मग आता मी सुरुवातीला अगोदर हे गुगल पेज जे आहे ते आपल्याला शेअर करतोय. हे गुगल पेज आहे. या गुगल पेज वरून आपल्याला महा टीचर रिक्रुटमेंट वर आपल्याला जायचंय. त्यानंतर आपल्याला इथं स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट आहे, यावर आपण क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर हे पेज सध्या आता लोड होते आहे. त्याला पूर्णपणे आपल्याला लोड होऊ द्यावं लागेल. त्यानंतर आपण टीचर रिक्रुटमेंट 2022 वर जाणार आहे. बघा, हे पवित्र पोर्टल आहे टीचर रिक्रुटमेंट. आता इथं पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 याच्यावर क्लिक करतोय मी. याच्या अंतर्गत एक टॅब आहे, ती टॅब आहे न्यूज बुलेटिनची आणि ती अधिकृत आहे. त्यावरील बातम्यावरच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. कारण काय, त्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की बरेचसे आपले अभियोग्यता धारक आहेत, त्यांचं काही ज्या काही म्हणजे न्यूज येतात त्याच्यामुळे त्यांचं मन थोडं विचलित होते. तर आपल्याला मन आपलं विचलित होऊ द्यायचं नाही. ज्या काही अधिकृत न्यूज आहेत त्याच्यावरच आपल्याला काय करायचं, विश्वास ठेवायचा आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्र. तर आता आपण न्यूज बुलेटिन अंतर्गत जे नवीन प्रसिद्धी पत्रक आहे ते 21/6/2024 आहे. त्यावर मित्र आपण आता सध्या चर्चा करणार आहे. बघा, पब्लिश ऑन 21 जून 2024 यावर आता क्लिक करू आपण आणि याला आपल्याला इथं ओपन करायचं आहे. बघा, हे डाउनलोड झालेलं आहे. डाउनलोड झाल्यानंतर आता याला आपल्याला त्याचं रीडिंग करायचं आहे. याच्यामध्ये आपल्यासाठी काय असं त्यांनी विशेष दिलेलं आहे. बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे दिनांक 21/6/2024. शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती.
बघा, यांच्या म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या परिपत्रकानुसार यांनी जे विनंती त्यांना केली होती त्यानुसार सैनिक कल्याण विभागाने त्यांचे जे जिल्हा कार्यालय असतात, जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक 21/6/2024 ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती. हे त्यांनी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरा जो मुद्दा आहे त्यात त्यांनी म्हटलंय त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे. हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यानुसार ते जे सैनिक कल्याण हे आहे विभाग आहे त्या विभागाला त्यांच्या जे काही संबंधित जिल्ह्याचे ऑफिस आहेत त्यांच्याकडनं त्यांना माहिती प्राप्त झालेली आहे. त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्यानुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की हा जो सैनिक कल्याण विभाग आहे याच्याकडनं त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. कारण ज्या काही माजी सैनिकाच्या जागा आहेत समांतर आरक्षणाच्या त्या जर रूपांतरित त्यांना करायची असतील तर त्याच्यासाठी मित्र प्रोसेस असते आणि ते प्रोसेस त्यांना फॉलो करायची आहे आणि त्या प्रोसेसनुसार त्यांना ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे होतं आणि ते ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत एक सकारात्मक प्रस्ताव दिनांक 20/6/2024 रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्या संबंधित विभागाकडे त्यांनी सादर केलेला आहे. ही एक सर्वात महत्वाची बाब आहे आपल्यासाठी आणि त्यामुळेच हे जर ना हरकत प्रमाणपत्र यांना प्राप्त झालं की ह्या ज्या माजी सैनिकांच्या भरपूर जागा रिक्त आहेत त्या त्यांना कन्व्हर्ट करता येतील. म्हणजे त्यालाच आपण समांतर फेरी असं म्हणतो, समांतर आरक्षणाची फेरी, कन्व्हर्टेड राऊंड असं म्हणतो आपण त्याला. तर सदर प्रस्तावास त्वरेनं मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे. आणि यांनी असं सांगितलेलं आहे की सदर प्रस्ताव हा त्वरेनं त्याला मान्यता द्यायला पाहिजे. ती कोण द्यायला पाहिजे तर माननीय मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांनी द्यायला पाहिजे. तर त्या बाबतीत त्यांनी त्यांच्यासोबत एक संपर्क साधून त्यांना विनंती सुद्धा केलेली आहे. बघा, सदर प्रस्तावास त्वरेनं मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही माननीय अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे असं या पॉइंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. नंतर बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे. हाही एक महत्वाचा बाब आहे. कारण ही रूपांतरित फेरी जेव्हा त्यांना याची निवड यादी तयार करायची आहे त्याबाबत त्यांना जे काही कम्प्युटरवर त्यांना ट्रायल घ्यायची आहे. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिस्टेक राहिली नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारची चूक त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे. कारण तुम्हाला माहित आहे की थोडीफार जरी त्याच्यामध्ये मिस्टेक राहिली तर मग ती जी बाब आहे ती बाब मान्य कोर्टाकडे जाते आणि मग कोर्टामध्ये गेल्यानंतर ती एक वेळखाऊ प्रोसेस तयार होते आणि त्यामुळे ती भरती प्रक्रिया पुन्हा प्रलंबित राहण्याचे चान्स असतात. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी रूपांतरित यादी आम्हाला लावायची आहे ती रूपांतरित यादी लावण्याच्या अगोदर ती रूपांतरित यादी लावण्याच्या अगोदर त्याच्या काहीतरी ट्रायल त्यांना घ्याव्या लागतात आणि त्या ट्रायल घेण्याचं काम सध्या त्यांचं युद्ध पातळीवर सुरू आहे असं याच्यावरनं दिसते. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. बघा, हा एक आपल्यासाठी फार मोठा आशावादी मुद्दा आहे. कारण ज्या फेरीची आपण आतुरतेनं वाट पाहतोय ती म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड, त्याला आपण रूपांतरित आरक्षणाची फेरी असं म्हणतोय. त्या फेरीचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे असं त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे.
म्हणजेच रूपांतरित फेरीची जी काही निवड यादी आहे ते आता लवकरच पवित्र पोर्टलवर लागणार आहे. ती पवित्र पोर्टलवर पब्लिश करण्यात येणार आहे. असं आता आपल्याला आशावादी राहण्यास कुठल्याच प्रकारची हरकत नाही मित्र. कारण या मुद्दा आपल्यासाठी जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी आहेत, ते जे रूपांतरित फेरीकडे म्हणजे त्यांना असं एक असं म्हणू आपण की रूपांतरित फेरी केव्हा येते याच्याविषयी फार आतुरता आपल्या मनामध्ये आहे. आणि ती आतुरता आता समाप्त होणार आहे. कारण त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे, रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे, एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे. म्हणजे आता एक ती शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. फक्त त्यांना हे 2 परमिशन आल्या आहेत, त्यांचं काम सर्व झालेलं आहे. म्हणजे रूपांतरित फेरी ही अंतिम टप्प्यात आहे. म्हणजेच रूपांतर करण्याची जी काही निवड यादी आहे ती त्यांच्याकडे तयार आहे. फक्त ती आता पब्लिश करण्याचं कामच बाकी आहे. आणि त्याच्यासाठी ह्या 1-2 परमिशन्स त्यांना पाहिजे आहेत. त्या परवानगी मिळाल्यानंतर ही जी रूपांतरण यादी आहे ही लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर पब्लिश होणार आहे. या बाबतीत आता आपल्या मनामध्ये कुठली शंका असायला नको मित्र. पुढे त्यांनी नेहमीचे त्यांचे 1-2 पॉइंट असतात शेवटी, ते फार महत्वाचे आहेत. काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये निराशेचं वातावरण तयार करीत आहेत, त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे. हा एक त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे मित्र. की काही अशी मंडळी आहे की ते काय करते माहितीये का, की या शिक्षक भरतीविषयी काही अफवा फैलवतात. म्हणजे एक सतत काहीतरी एक घडत त्याच्या बाबतीतल्या बातम्या, निराशावादी बातम्या त्या या समाज माध्यमावर पसरवल्या जातात आणि त्या आपण बघतो किंवा त्या आपण ऐकतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याविषयी हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत यांनी कुठल्याच प्रकारचा त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी या मुद्द्याद्वारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यावी. जी कुठली तरी अद्ययावत माहिती आहे पवित्र पोर्टलच्या बाबतीत ती या बुलेटिनद्वारेच प्रसारित करण्यात येणार आहे. त्या बाबतीत हे जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांनी या बुलेटिन मध्ये जे प्रसिद्धी पत्रक शासनाचे येतात, शिक्षण विभागाचे येतात, त्यावरच विश्वास ठेवावा. दुसऱ्या कुठल्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नये, अशी त्यांनी एक कळकळीची विनंती आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी आहेत त्यांना केलेली आहे. तर मित्रो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दिनांक 21/6/2024 म्हणजे कालचं लेटेस्ट जे परिपत्रक आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे. जर मला एक अपेक्षा आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही खरोखरच या सरांच्या चॅनलवरून आपल्याला ऑथेंटिक माहिती मिळते, एक अधिकृत माहिती मिळते, तर जरूर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. कारण आपण शासनाच्या परिपत्रकानुसारच तुमच्या सोबत चर्चा करतो. चर्चेचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही आणि मी समान आहे. आपण याच्यामध्ये काही असा फार मोठा फरक नाही. फरक आहे फक्त तो अनुभवाचा आहे. मी माझ्या अनुभवाने थोडस याला एक याचं विश्लेषण करून आपल्यापर्यंत पोहोचवतो. एवढाच याच्यामध्ये एक तो आपला एक समजा हे आहे प्रोग्राम आहे असं आपण म्हणू. बाकी याच्यामध्ये फार काही असं विशेष नाही. तर ठीक आहे, पुनश्च एकदा अपेक्षा करेल हा व्हिडिओ आवडला त्याला तुम्ही लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे आम्ही व्हिडिओ तयार करतो ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होईल. आणि प्राप्त झाल्यानंतर ही जी शिक्षक भरती आहे 2022 याचं एक अधिकृत माहिती आपल्यापर्यंत फ्री मध्ये पोहोचवल्या जाईल एवढं सांगतोय. बाकी यामध्ये फार काही असं विशेष नसते आहे मित्र. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.